सरकारची अन्नपूर्णा स्कीम आहे राशन कार्ड धारकांना, मग संजय गांधी निराधार योजना आहे, इंदिरा गांधी ओल्ड एज पेन्शन आहे, हे सर्वांना भेटते काय? हे फक्त मी एक मला एक काम दिलं सरकारने, मी करत नाही. आपण एक जबाबदार नागरिक आहे, आपण एक सोल्जर आहोत, समाजामध्ये काम करणे, फील्ड मध्ये काम करणे, सोल्जर आर्मी आहोत. आपल्याला उघडे ठेवायचं, कान उघडे ठेवायचं, कुठे काय चाललंय लक्षात ठेवायचं. कारण आपली जबाबदारी जास्त. आपण नॉर्मल लोक नाही, आपण चेंज मेकर, आपण हिरो आहोत. आपल्याला त्याप्रमाणे वागायचं असतो. आणि वृद्धांसाठी काहीतरी पिकनिक करा, क्षण करा, काहीतरी सेलिब्रेशन करा. आध्यात्मिक मध्ये रिलिजन नाही, म्हणजे हिंदू मुस्लिम ख्रिश्चन असं म्हणत नाही, पण कुठेतरी सत्संग किंवा मंत्राचा उपचार किंवा चांगल्या मेडिटेशन, योगा करतोय करायला होऊ शकतो काय, त्याची आपण जाणीव. गावात झाडं लावता होऊ शकतो काय, गार्डनिंग, किंवा गावामध्ये ढोर असणार किंवा डॉग किंवा कॅट, त्यांची काहीतरी चांगली व्यवस्था, याच्या वापर आपण त्यांचा उपयोग करू शकतो. आणि कसा लोकांची जबाबदारी घ्यायची, आई वडील आहे, पती पत्नी आहे, लहान मुलगा आहे, सर्व एकत्र कसं राहू शकता याची आपल्याला जाणीव असायला पाहिजे. आणि सर्वांचा रिस्पेक्ट, म्हणजे तुम्ही म्हातारा झालाय, तुमच्याकडे पैसे नाही, तुमचं काम झालेलं आहे, आता तुमचा उपयोग नाही, तुम्हाला मी आता बाहेर काढू टाकतो असं कोणी केलं तर आता सरकारचे नवीन कायदा, त्याच्यावर सरकार ऍक्शन घेऊ शकते. आई वडील पालन पोषण काहीतरी कायदा आहे, त्याच्यावर मेंटेनन्स ऍक्ट, त्याच्यामध्ये ऍक्शन करू शकतो त्याच्यावर. पण आई वडील आपली जबाबदारी आहे. आपण कसं त्याची जबाबदारी, आपल्याला लहानपणी त्यांनी कसं मोठं केलं, कसं यावेळी त्यांना कधी जेवायला, आंघोळ करताना, टॉयलेट करताना, कपडे घालताना, झोपायला, चालायला, त्यांना कदाचित आपली गरज लागतात आणि त्यांना आपण मदत करू शकतो. कोणाला असं तुम्हाला वाटलं की असा प्रकारचा प्रॉब्लेम आहे, ते विसरतात, चुकी करतात, आरडी ऑर्डर करतात, काहीतरी त्यांना मानसिक काही शारीरिक प्रॉब्लेम आहे, त्यांना जवळच्या डॉक्टरकडे घेऊन जा, किंवा न्यूरोलॉजिस्ट किंवा सायकॅट्रिस्ट किंवा स्टेट मेंटल हेल्थ, तुमचा डीएचएस म्हणजे काहीतरी जवळचा डिस्ट्रिक्ट ऑफिस मध्ये, तालुका लेवल काही ऑफिस असेल, त्यांना तिथे भेट करून द्या आणि त्यांची जी स्कीम आहे त्यांच्यापर्यंत लाभाऊ कसं होणार हे लक्षात ठेवायचं. आणि एक लक्षात काय ठेवायचं, आपण अंडरस्टँडिंग, म्हणजे मी काम करणं, मी पण थकतो, तुम्ही पण थकता, किती जबाबदारी घेतात, बरं आहे ते बरोबर आहे, पण तरी आपण एम्पॅथी मध्ये सहानुभूती ठेवायची लोकांची, चांगल्याप्रमाणे हळूहळू बोलायचं, निर्मलपणे बोलायचं. निर्मलता हा फार मोठा उपयोग आहे सर्व आजारामध्ये आणि आपल्या स्वतःसाठी पण. आणि कुठलाही काम केलं म्हणजे पॅशन, पण जिद्दीने, हौसने, म्हणजे हा काम करतो मला आवडत नाही असं काम करायची गरज नाही. काम करताना त्याच्यावर पूर्ण लक्ष, हृदयापासून पॅशनेटली, लव्हिंगली कसं काम करतो, प्रेमाने कसं काम, जो काम तुम्ही प्रेमाने करणार त्याचं फल तुम्हाला भेटणारच. तुमच्यासाठी, तुमच्या परिवारासाठी, तुमच्या समाजासाठी, सरकारसाठी तो फायदाच असणार, हे लक्षात घ्यायचं. आणि हायजीन, आपण काम करतो, आपण स्वतः कसं हायजीन आहे तसं घरामध्ये या लोकांना हायजीन, साफसफाई पाहिजे, जेवणची बर्तन चांगली पाहिजे, संडास बाथरूम साफ करायला पाहिजे, घरात कुठेतरी वास नको, अगरबत्ती लावू शकतो, फुलं लावू शकतो, हे करायचं. आणि खुश राहायचं हे सर्वात मोठा एक, आय थिंक दॅट गुड मेडिसिन. क्रिएटिव्ह, म्हणजे मी सांगतोय तुम्ही सुडोको करा, गेम घेणवा, त्याच्यामध्ये कॅरम खेळ, असं नाही. गावात आता छोटी छोटी कामं असतात, फुलं असतात, झाडं असतात, शेतीमध्ये काम करण्याची वस्तू असतात, त्याच्या मार्फत काहीतरी क्रिएटिव्ह करू शकतो काय. ते हल्ली ते वारली आर्ट त्यांना येतो, आमच्याकडे आहे त्यांचे वारली आर्ट त्यांना येतं, मी त्यांना वारली आर्ट करायचो. त्यांना चांगले गाणे येतात. आपला श्रावणचा महिना, त्याच्यामध्ये गणपतीची गाणे किंवा श्रावणची गाणे, शंकर भोलेची गाणे, किंवा त्याचं बायबल किंवा चर्चची मस्जिद मध्ये केलेलं काहीतरी असे क्रिएटिव्हिटी, ते त्यांचा काही लागू शकतो त्या प्रोग्राम, हे पण लक्षात घ्यायचं आपल्याला. आणि हे 2-3 एक्झाम्पल आहे. हे भास्कर अंकल आमच्याकडे होते, ते फार चांगले होते, पण सोशलाइट, पण फार अग्रेसिव्ह होते. म्हणजे त्यांना एकच ठिकाणी राहायचं असं नाही, ते चालत राहायचं आणि त्यांना काहीतरी ऍक्टिव्ह करायचं. त्यांना आम्ही बांधून ठेवलं, नाही हे नाही करायचं, ते नाही, त्यांना ते बरं नसतं. तर आम्ही काय केलं, ते फार हायपर होते, त्यांना आम्ही डेली वॉक करायला द्यायचो, त्यांना लहान मुलाबरोबर काम करायला द्यायचो, त्यांना आम्ही बिझी ठेवायचं. भास्कर अंकल तुम्ही माझी ऑफिसची फाईल ठेवणार काय, हा आम्ही ठेवणार ना, कामावर होते. म्हणजे 6 वर्ष आमच्या बरोबर होते, कुठलाही कधीही आम्हाला त्रास त्यांनी दिला नाही, कारण त्यांनी आम्ही एंगेज केलं. दुसरे हुसेनी अंकल, अगेन हे फार सबन जिद्दी होते, 85 इयर्सचे होते आणि त्यांचे हे पद्धत होती बोलायची, कमी बोलायचं, शांत राहायची, आणि त्यांना जास्त त्यांच्यावर फोर्स करायचं नाही, त्यांना पेपर आवडायचं.
त्यांना इंग्लिश पेपर द्यायचा आम्ही. इंग्लिश वाचता येतो की नाही त्यांना ते आम्हाला माहिती, पण पेपर पूर्ण पडायचं, उलटा पलटून काय ते पडायचं आणि त्याला गेम आवडायचं आणि त्यांना बोलायला आवडायचं. म्हणजे त्यांना ते ऍक्च्युली कराचीच होते. आम्ही कराचीमध्ये काय होतं आणि शेअर बाजार, आणि शेअर बाजार मध्ये काय कसं चाललंय, चावलचा भाव किती, तांदूळचा भाव, सॉरी घेऊचा भाव किती, त्यांना हे सर्व आवडतं. आम्ही तो त्यांना जे आवडतो तसा प्रकारची ऍक्टिव्हिटी त्याच्यावर घ्यायचो आणि चांगल्या प्रकारे आमच्याकडे राहिले. हरीश अंकल, त्यांना बोलायला प्रॉब्लेम होत होता आणि त्यांच्या पण हातामध्ये एक प्रॉब्लेम होता की ते आपला त्यांना हात बोलू शकत नाही, म्हणजे त्यांना पॅरालिसिस झालेला होता. पण त्यांना ओशोची बुक किंवा न्यूजपेपर अगेन त्यांना आवडायचं आणि त्यांना मेडिटेशन सकाळी उठून त्यांना ना योगा, अलोम विलोम किंवा श्वास हे घेण्याचे फार आवडायचं. आम्ही काय करायचो, त्यांना बाहेर घेऊन जायचं खूप म्हणजे उन्हामध्ये, त्यांना 8 वाजता 9 वाजता ठेवायचं, त्याला पेपर द्यायचं आणि आम्ही ऍक्टिव्हिटी करायचो. आणि अंकल हमको योगा शिकाव ना, आणि त्यांना कसं बरं वाटायचं आणि त्यांना कसं होतं, अरे मला विचारतात त्यांनी त्यांचं मोटिवेशन वाढायचं आणि त्यांना आणखी चांगल्या प्रकारे कसं स्टेबलाइज करता येतो ते आम्ही केलं. आणि हे लायक अंकल, त्यांची बायको वारलेली होती, ते डिप्रेशन मध्ये होते आणि आमचे सायकोलॉजिस्ट सांगितलं की त्यांना काहीतरी कसं आहे की त्यांना कोणतरी बरोबर पाहिजे आणि त्यांना वॉकिंग करायला आवडतं. म्हणजे आम्ही काय करतो, आमच्या आश्रमात बाहेर घेऊन जायचो आणि लहान 3-4 किलोमीटरचं वॉक करता नाही, त्यांच्यावर कोणते जाताना ठेवायचं पण ते बोलायचं तुमच्याकडे, ते त्याची मॉडेस्ट सत्य होते. मॉडेस्ट मध्ये काय व्हायचं, तिथे भाषा काय, तिथे रिलिजन काय, तुम्ही काय करायचं, हे सर्व त्यांना हे आवडायचं आणि त्यांना हसायचं फार आवडतं. आम्ही एक लाफ्टर सेशन घ्यायचो, आम्ही ग्रुप ऍक्टिव्ह मध्ये लाफ्टर मध्ये जोराने हसायचं आणि काय मस्त हसायचं की आम्ही सर्वांना आजूबाजूचे लोक अरे काय झालं, आणि त्यांना पण हसायला वाटत. आम्ही ग्रुप मध्ये ऍक्टिव्हिटी करायचो, मध्ये लाफिंग, म्युझिक, योगा हे सर्व ऍक्टिव्हिटी करायचो. आणि हे आणखी दुसरे एक आमचे अंकल आहेत, यांना पण काही कथामध्ये इंटरेस्ट नाही, त्यांना स्वतःच बसायला आवडायचं. पण कसं आहे की अगेन त्यांना बसून बोलायचं, कोणतरी बोलायचं. त्यांना त्यांची बायकोवर फार प्रेम होतं आणि बायको ऍक्च्युली एकटी होती, त्यांना बघू शकत नाही आणि त्यांना फार घरामध्ये त्रास देतो. आम्ही जेव्हा इथं आले, ते आम्हाला बायकोची स्टोरी सांगायचं आणि त्यांना ऐकायचं आणि ते मी रेकॉर्ड करायचं. त्यांनी बायकोला किती बरं वाटतं. म्हणजे या लोकांसाठी त्यांच्या बरोबर कसं राहायचं, आपल्याला पाहिजे तसं नाही, त्यांना कसं पाहिजे तसं राहायचं, हे केलं की चांगलं असतं. हे आता आपली मीरा आई, त्यांना कसं आहे, एवढी मोठी आहे, आजी होती, त्यांना लिपस्टिक लावायला, मेकअप लावला, बघा हार कसं घातलेलं, बघा बिंदी लावलेली आहे, केस कसं नेसले, साडी त्यांना हे सर्व आवडायचं. त्यांना गाऊन आवडायचंच नाही. म्हणजे आम्हाला काय, त्यांना जसं पाहिजे तसं. आणि आम्ही तिथे डिमेन्सा स्पा म्हणजे मसाज, लोकांना बोलवायचं, त्यांना मसाज द्यायचं, त्यांना मेकअप साठी ब्युटिशियनला बोलवायचं, हे सर्व करायचं आणि त्यांना सर्व एवढं आवडायचं ना. त्यांना कसं व्हायचं माहित आहे की हे सर्व माझ्या घरासारखं आहे आणि आम्हाला सांगायचं एव्हरीथिंग गुड, सर्व बरं आहे, सर्वांचं बरं असणार, हे नेहमी ते सांगत राहतात. आणि मेरी आंटी ते इंट्रोवर्ट, कोणाची बोलायचं नाही, पण तिने एकटेपणाच आवडतं. आम्ही त्यांना एकटेपण ती बसते तिथंच बस, ती बघते ती, त्यांना तोच आवडतं. म्हणजे कधी कधी मी जाऊन त्यांना जेवण देतो, कारण त्यांच्यात बोलतो, म्युझिक, आणि हळूहळू आता ते ग्रुपमध्ये पार्टिसिपेट करते. आणि हे आपला एक प्रोजेक्ट केलेला आम्ही या सर्वांसाठी, म्हणजे डिमेन्शिया, अल्झायमर लोकांसाठी ते विचारतात त्यांना काय करायचंय, गोरगरीब आहेत, मिडल क्लास, त्यांसाठी काय करू शकतो, त्यांसाठी डिमेन्शिया होम, डिमेन्शिया डे केअर, मेमरी क्लिनिक, हे सर्व प्रकारचे ऍक्टिव्हिटी करू शकतो. तर महाराष्ट्र सरकारचा पहिला, म्हणजे भारतामध्ये राज्य सरकारचा पहिला डे केअर सेंटर आम्ही ठाणे मेंटल हॉस्पिटलला डॉक्टर संजय कुमार जेव्हा आपले सुप्रिटेंडेंट होते त्यावेळी आम्ही सुरुवात केली. तिथे आम्ही डे केअर केलं, ट्रेनिंग केलं. सपोज तिथे मोठा वडाचं झाड होता, त्याच्या वडाच्या झाडामध्ये आम्ही तिथे बैठक केली आणि तिथे बसून म्युझिक, ढोलक वाजवायची आणि हार्मोनियम वाजवायचं, गार्डनिंग करायची, हे सर्व व्यवस्था केली. पण काय झालं की पैशाची, त्यावेळी सरकारकडे पैसे नव्हते, ते प्रोजेक्ट बंद झाला. पण असं दरेक जिल्ह्यामध्ये, दरेक तालुक्यामध्ये डे केअर सेंटर किंवा डिमेन्शिया होम करायची गरज आहे आणि आता सरकारची जिद्द आहे, सरकार करणार असं आम्हाला वाटतं. आणि हा आपला छोटासा होम आहे, याची थोडीशी एक हे माहिती आहे. आणि आम्ही गेलं ते मी पुस्तक लिहिलेलं आहे, रिमेंबर मी, याच्या मराठी संवाद आम्ही करतोय आता, ट्रान्सलेशन डॉक्टर संजय कुमार तुम्हाला मदत करणार. हे पुस्तक पाहिजे तर अमेझॉन आहे. शेवटी मला एवढंच माझं म्हणायचं आहे की तुम्हाला त्या लोकांनी तुम्हाला मोठं केलंय, त्या लोकांना विसरू नका. हे लोक कदाचित विसरू शकतात, पण त्यांच्या हृदयामध्ये तुमच्यासाठी प्रेम आहे.
प्रेम कधी विसरत नाही. हे रिलेशनशिप तुमचा मुलगा माझ्या नातेवाईक कधी हे लोक कधी विसरत नाही. तर रिमेंबर दोज हू कॅनॉट रिमेंबर, ते विसरणार कदाचित तुम्हाला. तुम्ही कोण, पण त्यांच्या हृदयामध्ये तुमच्यासाठी आपुलकी नेहमीच राहणार, हे लक्षात घ्या. थँक्यू. क्वेश्चन आन्सर विल टेक लेटर. Thank you so much, Mitra sir. Kumar sir, requesting you to introduce our next speaker. केजल मॅडम आपल्या नेक्स्ट स्पीकर आहेत, त्यांची ओळख करून लेक्चर सुरू करायची विनंती करते मी आपण. धन्यवाद डॉक्टर सारिका. आणि आपल्या नेक्स्ट स्पीकर आहेत केजल जेसानी. केजल जेसानी या व्यवसाय उपचार तज्ञ असून त्याबद्दल त्यांनी पदव्युत्तर शिक्षणही प्राप्त केलेलं आहे. त्यांच्याबद्दल विशेष सांगायचं म्हणजे वृद्धापकाळात ज्या समस्या येतात त्या समस्यांवर मात करण्यासाठी, आपला वृद्धापकाळ अधिक सुसह्य करण्यासाठी आणि आपण वृद्धांची सेवा करताना, मग ती घरून असू देत किंवा एखाद्या ज्येष्ठ नागरिक किंवा वृद्धाश्रमात असू देत किंवा एखाद्या रुग्णालयात असू देत, त्या सेवेचा दर्जा जास्तीत जास्त उच्च ठेवण्यासाठी आणि त्यांना जीवन सुसह्य करण्यासाठी जे जे काही करता येईल याबद्दल त्या प्रशिक्षण कार्यशाळा घेतात. आज आपलं जे काही वेबिनार आहे हे अशाच प्रकारच्या रुग्णांची जी काळजी घेणारे आहेत, शुश्रूषा करणारे आहेत त्यांच्यासाठी आहे. तेव्हा मी केजल जेसानी यांना विनंती करतो की कशा प्रकारे हा दर्जा आपल्याला उच्च ठेवता येईल, याच प्रकारे स्वतःची काळजी घेता येईल, याबद्दल आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. ओव्हर टू यू केजल. Thank you so much, sir. Thank you. I will start my presentation. Harika, am I audible, visible? Yes, you are. Yes. Presentation is visible, right? Okay. Good afternoon, everybody. It's pretty afternoon. अच्छा, आपण आज शैलेश सरांनी जे पण आपल्याला सांगितलं आहे डिमेन्शिया बद्दल, काय असतं ते, काय होतं आणि कसं आपण म्हणजे काही लक्षणं, चिन्ह वगैरे दिसतात पेशंट मध्ये, त्यावर थोडीशी माहिती दिली आहे सरांनी. आता आपण पुढे जाऊन आपण आता एका पेशंटला किंवा एका वृद्धांना डिमेन्शिया आहे किंवा नाही आहे, किंवा ते नॉर्मल एजिंग ज्याला म्हणतात, नॉर्मल म्हणजे इट इज नैसर्गिक वृद्धत्व आहे ते आहे, किंवा त्यांना स्मृतीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे, त्यावर आपण जास्त बोलूया. तर सुरू करून डिमेन्शिया बद्दल तुम्हाला माहिती तर दिली आहे. आपण पुढे जाऊन मी फॉर्मल आणि इनफॉर्मल स्क्रीनिंग कसे करू शकतात, म्हणजे तुम्ही जेव्हा ग्रासरूट लेवलवर जातात, फॅमिली लेवलवर जातात आणि तिथे तुम्ही बघतात की ओके ह्या पेशंटला डिमेन्शिया आहे, त्यांना ट्रीटमेंटची गरज आहे किंवा डॉक्टरांकडे घेऊन जाण्याची गरज आहे, तर कधी गरज आहे, काय होऊ शकतं ते आपण. तर शैलेश सरांनी आपल्याला बिहेवियर खूप चांगल्या प्रकारे आपल्याला सांगून दिलेले आहे. आपण फक्त एक थोडंसं रिवाइज करूया. तर डिमेन्शिया बिहेवियर जे आहे ते 3 स्टेज मध्ये आपल्याला दिसू शकतात. पहिला स्टेज जो आहे म्हणजे अर्ली स्टेज ज्याला म्हणतात, इथे पेशंट डायग्नोज होत नाही किंवा त्यांचं निदान बाहेर येत नाही. रिझन बिंग एक कारण असू शकतो, किंवा कारण फॅमिली मेंबर्स किंवा सगळ्यांना असं वाटतं की हा ओल्ड एजिंग आहे, नॉर्मल एजिंग, नॅचरल एजिंग ज्याला म्हणतात. तर तिथे आपल्याला खूप जास्त कम्युनिकेशन म्हणजे संवाद साधण्यासाठी त्यांना खूप त्रास होतो, किंवा नवीन स्मृती बनवण्यासाठी त्रास होतो, प्लॅनिंग करण्यासाठी, किंवा एका ठिकाणाकडून दुसऱ्या ठिकाणी कसं जायचं, कुठला तरी प्रॉब्लेम आला तर हा प्रॉब्लेम कसा त्याच्यावर सॉल्व्ह करायचं, त्यावर आपल्याला प्रॉब्लेम दिसू शकतो. हा अर्ली स्टेज आहे. तर त्या तीन भागामध्ये, 3 एरियामध्ये आपल्याला जास्त प्रॉब्लेम दिसतो. पण इथे मोस्टली पेशंट्स किंवा त्यांचा फॅमिली मेंबर्सना जास्त प्रॉब्लेम तेवढा दिसून येत नाही, कारण अगेन मेंटॅलिटी सेइंग की हा नॉर्मल एजिंग आहे, या वयात होतं, असं थोडंफार विसरू शकतात, थोडंफार त्रास होऊ शकतो. पण
जेव्हा ह्या स्टेजवर मिडल स्टेजवर पेशंट्स येतात किंवा वृद्ध येतात तेव्हा जास्त जास्त त्रास जाणून घेतो त्यांच्या सेल्फ केअर म्हणजे स्वतःची काळजी घेणे, स्वतःचं आंघोळ, स्वतःची टॉयलेटिंग किंवा स्वतःचे स्वयंपाक करणं किंवा एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाणं, बस किंवा रिक्षाचा उपयोग करणं किंवा एकदम दूरस्थ स्मृती आहे त्यांची, त्यांचे लग्न, मुलं, हे सगळं ह्यावर जेव्हा त्रास होतो, ह्यावर जेव्हा परिणाम होतो तेव्हा मेजरली पेशंट्स डायग्नोस होतात किंवा डॉक्टरांकडे घेऊन जाण्याची जास्त जास्त गरज दिसते येथे. बट मूड चेंजेस ज्याला म्हणतात, शैलेश सरांनी आपल्याला बिहेवियर सांगितले, वेगवेगळे चिडचिडपणे किंवा अग्रेसिव्ह होतात, राग घालतात, इथे हे जास्त जास्त दिसून येतं मिडल स्टेज मध्ये. आणि लास्ट स्टेज इथे आहे जेव्हा 24 तास डिमेन्शिया पेशंटना आपली गरज लागू शकते, कारण ते हळूहळू सगळी स्मृती विसरून जातात, सगळे इव्हन त्यांचं बोलणं, स्वतःहून उभं राहून टॉयलेटमध्ये जाणं किंवा स्वतःचे काम स्वतः करणं, हे सगळं जिथे विसरून जातात तेव्हा त्यांना 24 तास आपली गरज असते. ऍज आशा वर्कर्स, ANM वर्कर्स तुमची तिथे जास्त जास्त गरज होऊ शकते लास्ट स्टेज ऑफ डिमेन्शिया. इथे मेजरली इन्फेक्शन रेट वाढत जातात, कारण ते त्यांना त्रास होतोय, त्यांच्या बॉडीमध्ये त्रास होतो आहे ते समजून घेणे आणि त्यावर सांगणं की अच्छा मला हा त्रास होतो हे सांगणं खूप प्रॉब्लेमॅटिक होतो. आणि तेव्हा त्यांची इन्फेक्शन रेट्स किंवा फ्रॅक्चर्स या स्टेजमध्ये जास्त जास्त, कारण ते उभे होऊन स्वतःहून चालणं वगैरे विसरतात म्हणून, किंवा त्यांना मदत लागते आणि तेव्हा जेव्हा मदत नसते तेव्हा फॉल्स जे म्हणतात आपण की हजार्डस फॉल्स, जेव्हा आय वुड से तिथे पडतात, घरामध्ये क्लटर असतं, परिसर खूप त्यांना फॅमिलियर नसतं, तेव्हा ते फॉल्स होतात किंवा त्यांना फ्रॅक्चर्स रेट किंवा युरिनरी इन्फेक्शन जास्त वाढतात आणि त्यामुळे तिथे त्यांना राऊंड द क्लॉक ज्याला म्हणतात 24/7 त्यांना आपली कोणीतरी एक सुपरविजन साठी लागतो. तर ह्या 3 स्टेजेस मध्ये डिमेन्शिया दिसतो. अल्झायमर्स, लुई बॉडी, वॅस्क्युलर जेही तुम्हाला डिमेन्शियाच्या छत्री जो तुम्हाला शैलेश सरांनी दाखवला होता, त्यामध्ये अल्झायमर्स असू द्या, लुई बॉडी, वॅस्क्युलर डिमेन्शिया, ह्या सगळ्यांमध्ये डिमेन्शिया हा एक ग्रुप आहे चिन्ह आणि लक्षणांचं. तर ह्या सगळ्यांमध्ये हे दिसू शकतं, काय मध्ये वेगवेगळ्या प्रकारे दिसू शकतं, बट ह्या 3 स्टेज मध्ये त्यांची प्रॉब्लेम्स तुम्हाला जास्त जास्त जाणवू शकतात. आता मी हे का बोलते, कारण जर तुम्ही ऍज आशा वर्कर्स जर तुम्ही जातायत टू लुक ॲट अ पेशंट, एखादी पेशंटना बघायला जातायत किंवा तुम्ही तपासायला जातायत किंवा फक्त एक फॉर्मल असेसमेंट करायला जातात, तर काय आपल्याला मेजर नोंद घ्यायची आहे हे वेगळे स्क्रीनिंग टूल्स आहे, त्याबद्दल आपण 2 आज बोलणार आहोत या स्क्रीनिंग टूल्स मधून की तुम्ही काय यूज करू शकतात आणि ते घरोघरी जाऊन किंवा एक खूप कमी टाइम मध्ये आपण यूज करू शकतो. तर कुठल्या एरियाज मध्ये आपण ते तपास घेणार आहोत, तर त्यांचं एक नोंदणी घेणं, लक्ष देणं, त्यांना रिकॉल म्हणजे आठवणीत ठेवणं, तुम्ही काहीतरी आता सांगितलं आहे त्यांना आठवणीत ठेवणं, वस्तूंची नावं जे शैलेश सरांनी बोलले आहेत आता पुढच्या प्रेझेंटेशन मध्ये की ते वस्तूंची नावं विसरतात किंवा त्यांचा उपयोग विसरतात, त्यांचं रिपिटेशन जे म्हणतात की एखादी वस्तू, एखादी गोष्ट सारखी बोलत राहतात, त्यांचे कमांड्स किंवा एखादी टास्क, चहा बनवायची आहे तर त्यामध्ये हे स्टेप्स लागणार आहेत, किंवा एखादा सेंटेन्स, वाक्य बोलायचं किंवा ड्रॉइंग किंवा आकृती, ह्या आयटम्स वर आपण जास्त जास्त त्यांचा तपास घेणार आहोत. त्यावर आपल्याला कळेल की त्यांना डिमेन्शिया, ते ऍट रिस्क आहे डिमेन्शिया किंवा त्यांना डिमेन्शिया आहे, झाला आहे किंवा कुठल्या स्टेज वर आहे ते आपण बघू शकतो. तर ही एक असेसमेंट आहे ज्याला म्हणतात मिनी कॉग म्हणजे कॉग इज अ शॉर्ट फॉर्म फॉर कॉग्निटिव्ह असेसमेंट ज्याला म्हणतात. कॉग्निटिव्ह म्हणजे तिथे 3 स्टेप्सवर ते 3 स्टेप्स मध्ये ही असेसमेंट किंवा ही टेस्टिंग डिवाइड केलेली आहे. फर्स्ट स्टेप ज्याला म्हणतात 3 वर्ड रेजिस्ट्रेशन, म्हणजे तुम्ही ऍज असेसर 3 वर्ड त्यांना सांगणार आहात आणि ते त्यांना तुमच्या मागे रिपीट करायला लावायचे. 6 व्हर्जन्स आहे, तुम्ही कुठलाही एक व्हर्जन तुम्ही पिक करू शकता. बेसिकली मी जे तुम्हाला स्टेजेस ऑफ डिमेन्शिया आधी म्हणाली होती ते मुद्दामून, कारण तुम्ही जेव्हा जातात एका पेशंटला भेटायला तेव्हा तुम्हाला हे गरजेचं आहे की तुम्ही त्यांना ऍक्च्युली
बघू शकतात की ते कुठल्या स्टेजवर आहे, कुठल्या मूड मध्ये आहे, किंवा ते सिव्हिअर स्टेज मध्ये आहे आणि तेव्हा तुम्ही हे करायला जाता येतं तेव्हा ते रिस्पॉन्ड करणार नाही. पण जेव्हा ते इनिशियल स्टेज मध्ये आहे, म्हणजे अर्ली स्टेज मध्ये, पहिल्या स्टेज मध्ये आहे, तेव्हा ते ऍक्च्युली हे टेस्टिंग जास्त चांगल्यापणे करू शकतात. तर व्हर्जन 1, व्हर्जन 2, व्हर्जन 3 असे 6 व्हर्जन आहे आणि त्यांच्या खाली 3 वर्ड्स तुम्हाला दिसतात ते दिलेले आहे. सेकंड स्टेप आहे क्लॉक ड्रॉइंग. जेव्हा तुम्ही त्यांना एक घड्याळ ड्रॉ करायला किंवा घड्याळाची आकृती तुम्ही सांगू शकता, तुम्ही त्याला असं की एक घड्याळ आपण ड्रॉ करायची आहे आणि ते झाल्यानंतर त्यांच्यावर नंबर्स आणि हात, म्हणजे जे सेकंड आवर हँड जे आपण म्हणतात, मिनिटाचा जो हात आहे तो करायचा आणि त्यानंतर एक 11:10 झालीये तो टाइम दाखवायचा आहे. हा सेकंड स्टेप ऑफ टेस्टिंग आहे. आणि थर्ड स्टेप या टेस्टिंग मध्ये आहे की जे आपण फर्स्ट स्टेप मध्ये 3 शब्द त्यांना आठवणीत ठेवायला सांगितले होते ते रिकॉल म्हणजे परत तुम्हाला सांगू शकतायत की नाही, आणि त्यावर तुम्ही त्यांना पॉइंट्स देतात. खाली तुम्हाला स्कोरिंग दिसतंय. वर्ड रिकॉल मध्ये आपण जर 3ही शब्द ते तुम्हाला सांगता येत आहे त्यांना, तर तुम्ही 3 पॉइंट देतात आणि एकही नाही तर 0 पॉइंट देतात. क्लॉक ड्रॉइंग मध्ये पण जर तुम्हाला ते नॉर्मल क्लॉक ड्रॉ केली आहे आणि त्यावर 11:10 टाइम बरोबर दिसायला येतो, देन यू गिव्ह देम 2 पॉइंट्स. पण जर त्यामध्ये पण तुम्हाला असं वाटते की लेंथ म्हणजे जे हाताची जी माप आहे ते छोटं मोठं आहे, किंवा 11:10 नाही बनवली आहे, किंवा नंबर्स मध्ये त्यांनी गडबड केली आहे, 12ला 11 किंवा काही नंबर्स त्यांनी मिस आउट केले, तर तेवढे पॉइंट्स ते मिस आउट करणार. आणि लास्ट स्कोर ह्या 5 पॉइंट्स मधून त्यांना तुम्ही स्कोरिंग देऊ शकता. आउट ऑफ 5 त्यांना 2 आहे, 4 आहे किंवा 5 आउट ऑफ 5 आहे ते स्कोरिंग. आणि ह्या स्कोरिंग म्हणजे जर 3च्या खाली आहे तर त्यांना स्कोरिंग इज लेस दॅन 3, देन येस त्यांना कॉग्निटिव्ह इम्पेअरमेंट किंवा डिमेन्शिया स्क्रीनिंग साठी तुम्ही पुढे पाठवू शकता. हा स्केल इज ऍट रिस्क डिमेन्शिया, म्हणजे त्यांना कॉग्निटिव्ह म्हणजे त्यांची स्मृती जी इम्पेअरमेंट झाली आहे किंवा संज्ञात्मक आपण जे कमजोरी सांगतो ते ऑलरेडी इम्पेअरमेंट आहे आणि ह्या पेशंट ऍट रिस्क असतात डिमेन्शिया, तर त्यांना तुम्ही पुढे डॉक्टरांकडे पाठवू शकता. आणि जर त्यांचा स्कोर 4 वरून जास्त आहे देन देर इज नो प्रॉब्लेम, दे कॅन दॅट इज नॉर्मल एजिंग दॅट इज गोइंग थ्रू, म्हणजे ते नैसर्गिकपणे वृद्धत्व जाणून घेत आहे. दिस इज मिनी कॉग. हा क्लॉक ड्रॉइंग जे तुम्ही सांगतात हे टेस्टिंग मध्येच येते. हा क्लॉक ड्रॉइंग आहे. तुम्ही हे चित्र त्यांना दाखवू शकतात किंवा याच्यामध्ये पण त्यांना तुम्ही ड्रॉ करायला लावू शकतात. दिस इज क्लॉक ड्रॉइंग. तर दुसरी टेस्ट जी आहे ते युजली रुरल इंडिया जे आपण सांगतो की निरक्षर व्यक्ती आहे किंवा रुरल गाव विलेज लेवलला जाऊन जर घरोघरी जाऊन तुम्ही करताय, तर हे एक 22 प्रश्नांची एक टेस्ट आहे जे आपण करू शकतो. आणि ह्याच्यामध्ये जे क्वेश्चन्स आहे ते दैनंदिन पेशंट जे वापरतात किंवा ज्यांना लिहायला वाचायला जास्त येत नाहीत पण ते सांगू शकतात तुम्हाला, त्याच्यावरही हे स्केल वापरायला होतं. सो नाव काय टेस्ट मध्ये क्वेश्चन्स आहे, तर आपण जे आयटम्स बघितली, ओरिएंटेशन त्यांना टाइमचं ओरिएंटेशन, किती वाजले, तुम्ही कुठे बसलाय, प्लेसचा ओरिएंटेशन, आज कुठला दिवस आहे, दुपार आहे की संध्याकाळ आहे, त्याच्यावर हिंदीमध्ये हे क्वेश्चन्स दिलेले आहेत, ज्यावर आपण जास्त म्हणजे त्यांना क्वेश्चन्स विचारू शकतात. जर कुठला क्वेश्चन त्यांना जमत नाही किंवा आठवायला वेळ जातो तर तुम्ही क्लॅरिफाय करू शकता की आता म्हणजे फर्स्ट क्वेश्चन जर तुम्ही बघितलं, आज अब सुबह है, दोपहर है या शाम, सकाळ आहे, संध्याकाळ आहे की आफ्टरनून आहे, ज्याला आपण म्हणतो दुपार झाली, तर त्यांना तुम्ही हे क्लॅरिफाय करू शकता की आता काय किती दिवसातलं कुठे आहे. त्यांना जर टाइम वाचता येत नाही, घड्याळ वाचता येत नाही, तर आता कुठला टाइम झालाय दिवसातला ते तुम्ही विचारू शकता. सेम थिंग आज हफ्त्यातला म्हणजे आठवड्यातला कोणता दिवस आहे, आज कुठली तारीख आहे आणि महिना कुठला आहे. महिन्यामध्ये हिंदी किंवा अंग्रेजी कुठलाही आपण हिंदू कॅलेंडरचा किंवा इंग्लिश कॅलेंडरचा महिना म्हणू शकतात. तर हे एकदम इझी लेवल त्यांचं ग्रासरूट लेवलवर जाऊन त्यांची स्मृतीवर टेस्टिंग करण्यासाठी ही टेस्ट आपल्याला दिली गेली आहे. सेकंड, सम ऑफ द क्वेश्चन्स आपण जे बघू शकता, टाइम आणि ओरिएंटेशन टू टाइम आणि ओरिएंटेशन टू प्लेस झाल्यानंतर रिकॉल जे आपण म्हणतात, रजिस्ट्रेशन आणि रिकॉल, ते 11वा प्रश्न जर तुम्ही बघितला तर तिथे आहेत, मैं दिल्ली गया था और वहां से 3 चीजें लाया.
जे आपण मिनी कॉग मध्ये बघितलं की आधी तुम्ही फर्स्ट स्टेप त्यांना 3 वर्ड सांगतात, सेम थिंग इकडे तुम्ही एक सेंटेन्स वर सांगतात की मैं दिल्ली गया था और वहां से 3 चीजें आम, कुर्सी और पैसा लाया. पण हे जेव्हा तुम्ही करताय किंवा तुम्ही जेव्हा त्यांना सांगताय, दॅट इज द मोस्ट थिंग इम्पॉर्टंट इज तुमची बॉडी लँग्वेज. आणि तुम्ही जेव्हा त्यांच्याशी बोलताय किंवा टेस्टिंग करताय तेव्हा 2-3 बायस तुम्हाला खूप लक्षात घ्यायचे. जेव्हा ज्या रूम मध्ये टेस्टिंग होतीये त्या रूम मध्ये जास्तीत जास्त डिस्ट्रॅक्शन व्हायला नको, कारण ऑलरेडी त्यांचं लक्ष, ज्याला आपण अटेन्शन म्हणतात, ते पुअर किंवा वीक असतो. आणि तेव्हा जर तुम्ही त्यांच्या गडबडीत तुम्ही टेस्टिंग केलं तर ह्यांचे स्कोरिंग खूप बायस येणार किंवा बरोबर येणार नाही. तर त्या टेस्टिंग रूम मध्ये जास्तीत जास्त शांतता हवी. आणि जेव्हा तुम्ही त्यांच्याशी बोलतात तेव्हा त्यांचं लक्ष तुमच्याकडे केंद्रित आधी करायचं आणि नंतर त्यांच्याशी प्रश्न विचारायचा, सो दॅट त्यांना माहित असेल तर ते तुम्हाला तुम्हाला उत्तरं देऊ शकतात. पण जर ते कुठेतरी दुसरीकडे बघताय, त्यांचं लक्ष तुमच्याकडे नाही आणि जेव्हा तुम्ही प्रश्न विचारताय तेव्हा ते तुम्ही स्कोरिंग करताय, तर ऑब्व्हियसली तो स्कोरिंग बरोबरचा चुकीचा आहे, बरोबर नाही. ओके. 12वा प्रश्न जेव्हा विचारताय तेव्हा हफ्त्यांची म्हणजे आठवड्यातले 3 तुम्ही त्याला दिवस त्यांना विचारताय, जेव्हा तुम्ही सुरुवात इतवार म्हणजे रविवार पासून करायला सांगतात. आता ह्या टेस्टिंग मध्ये हे इंडियन पॉप्युलेशन मध्ये खूप स्पेसिफिक आहे. तर आपल्या किंवा आपल्या पर्सनल एक्सपिरियन्स वर तुम्ही हे क्वेश्चन्स बदलू शकत नाही. जे जसे क्वेश्चन्स दिलेले आहेत तसेच क्वेश्चन्स तुम्हाला विचारायचे आहे त्यांना. जर तुम्हाला असं वाटलं की जेव्हा 11वा प्रश्न आम, कुर्सी आणि पैसा ह्या ऐवजी मी कुठला तरी दुसरी वस्तू बोलतो, पण दॅट इज म्हणजे ते इनफॉर्मल होणार, ती फॉर्मल टेस्टिंग आपण घेऊ शकणार नाही. जसे जसे क्वेश्चन्स दिले गेले आहेत तसेच तसे तुम्हाला प्रश्न विचारून त्यांच्यावर उत्तरं आणि स्कोरिंग करायची राहील. राईट. आता ह्यामध्ये मेन 11वा आणि 12वा प्रश्न जास्त आपण इम्पॉर्टंट आहे, कारण हे ऑलरेडी डिमेन्शिया म्हणजे एक स्मृतीभ्रंश ज्याला म्हणतात. तर ऑब्व्हियसली त्यांना 11वा आणि 12वा प्रश्न मध्ये त्यांना प्रॉब्लेम होणार. तेव्हा जर ते टेस्टिंग सोडून की मला नाही करायची, आता बस झालं, कंटाळा येतोय, मला तिथे जायचंय, यावर ते जास्त म्हणजे ते एस्केप टेस्ट नाही करायची, आपण पुढे हे नाही करायचं, कारण त्यांना कळतंय की नाही मला ह्या प्रश्नांमध्ये प्रॉब्लेम होतोय आणि मला पुढे नाही जायचंय. तर ह्या 11वा किंवा 12वा प्रश्नावर तुम्हाला त्यांची वागणूक चेंज होत म्हणजे बदल होते तुम्हाला दिसणार की आता नकोय, मला तिकडे जायचंय, मला वेळ नाहीये, मला घरी जायचंय, भूक लागलीये, झोप येते, काही ते म्हणजे एक्सक्यूज देऊन तुम्हाला ते थांबवायला सांगते. तेव्हा त्यांना एकच म्हणजे कमेंटची गरज आहे, जे आपण शैलेश सरांनी पण म्हणलं, खूप सारं प्रेज त्याला म्हणतात की कोई बात नाही, काही हरकत नाही, तुम्हाला येतंय तेवढं तुम्ही सांगू शकता, हे काही एक्झाम वगैरे नाहीये, आम्ही फक्त तुमच्याशी संवाद साधतोय किंवा बोलतोय. तर त्यांना तेवढं तुम्ही की एक्झाम आहे, टेस्टिंग एन्व्हायरमेंट आहे, खूप जास्त स्ट्रिक्ट आहे, तुम्हाला त्यांचं उत्तर द्यावंच लागते, देन ते कोऑपरेट करणार नाही. सो दॅट टाइम तुम्हाला त्यांची वागणूक अनुसार तुम्हाला पण तुमची वागणूक किंवा बॉडी लँग्वेज चेंज करून प्रश्न विचारायचे आहे. ठीक आहे. तर तुम्ही युजली जेव्हा मी टेस्टिंग करते तेव्हा मी एक स्टोरी बनवून त्यांच्याशी बोलते की म्हणजे एखादी स्टोरी आहे किंवा एखादा संवाद साधताय, कम्युनिकेशन चालू आहे माझं आणि त्याच्यावर मी हे प्रश्न मध्ये मध्ये विचारून घेते जेव्हा मला कळतं की ओके, पण ओनली फॉर त्या पेशंटसाठी जे मला वाटतंय की ते कोऑपरेट करत नाही किंवा त्यांना हे करायचं नाहीये, थांबवताय, तर दॅट टाइम ओनली मी एक स्टोरी किंवा एक संवाद म्हणून त्यांच्याशी बोलायला जाते. नंतर इथे 13 ते 15वा प्रश्न जे तुम्ही बघताय ते रिकॉल प्रश्न आहे. म्हणजे जे तुम्ही त्यांना दिल्ली गया था, मैं जब दिल्ली गया था तो मैंने ये 3 चीजें लाया, ते रिकॉल जे म्हणतात त्यावर तुम्ही 13वा ते 15वा प्रश्न त्याच्यावर आहे. 16वा आणि 17वा प्रश्न इज बेसिकली तुम्ही त्यांना पेन किंवा तुमची घड्याळ दाखवतात आणि त्यांना तुम्ही सांगताय की ये क्या है, म्हणजे हे काय आहे किंवा त्यांचा उपयोग काय आहे, त्याच्यावर तुम्ही स्कोरिंग देताय. आणि नंतर त्यांची लँग्वेज, जैसे मैं कहूँ वैसा आपको कहकर वापस रिपीट करना है, म्हणजे जे जसं मी बोलतोय तसं तुम्हाला परत मला सांगायचं आहे. आणि नंतर 19वा आणि 20वा प्रश्न व्हिज्युअल कमांड, म्हणजे जे तुम्ही करताय, जे काही ऍक्शन तुम्ही करताय ते तुम्हाला तुम्हाला इमिटेट करायची किंवा तुम्ही जे करताय तेच सेम टू सेम तुम्हाला करून दाखवायचंय त्यांना.
त्याच्यावर आपण त्यांना क्वेश्चन्स विचारतोय. जर इथे आणि इथे एक लक्षाची गोष्ट आहे की पुअर विजन ज्याला म्हणतात, जर त्यांची नजर कमजोर आहे तर हे तुम्ही 19वा प्रश्न करू शकत नाही. तेव्हा तुम्हाला काहीतरी हिअरिंग प्रश्न म्हणजे ऐकून घेऊन त्यांच्यावर तुम्ही करू शकतात. तेव्हा तसा प्रश्न विचारायचा आहे. काहीतरी तुम्ही त्यांना लँग्वेज मध्ये एक वाक्य सांगू शकतात आणि त्यांना ते परत तुम्हाला सांगायला उत्तर द्यायला सांगू शकतात. राईट. आता 21वा आणि 22वा प्रश्न 22वा प्रश्न आकृती जे दिलेली आहे तशी त्यांना ड्रॉ करायची आहे आणि 21वा प्रश्न त्यांची लँग्वेज म्हणजे तुमच्या घराबद्दल काहीतरी मला सांगा असं काहीतरी तुम्हाला क्वेश्चन विचारायचं आहे. 20वा प्रश्न आहे जिथे तुम्ही वी मिस्ड आउट ऑन दॅट, तुम्हाला एक त्या टेस्टिंग मध्ये कागद नॉर्मल एक पेपर घेऊन जायचा आणि तो पेपर टेबलवरून उचलून फोल्ड करून परत टेबलवर ठेवायचा. हे 3 स्टेप्स मध्ये तुम्हाला तो प्रश्न सोडवायचा आहे. त्यांना तुम्हाला बघायचं की तुम्ही पेपर उचलला, तुम्ही ते हाफ मध्ये फोल्ड केला आणि परत ठेवला. तेवढं त्यांनी तुम्हाला बघून परत रिपीट करायचं आहे. त्या 20वा प्रश्न आहे. 19वा आणि 20वा प्रश्न इज बेसिकली व्हिज्युअल कमांड्स. तुम्ही जे करतायत त्यांना दाखवताय ते कॉपी करायला हवं आहे. राईट. सो दिस इज अबाउट HSME, हिंदी अडॅप्टेशन ऑफ MMSE जे तुम्ही म्हणतात, तर ते हे तुम्ही ग्रासरूट लेवलवर युज करू शकता. आता मी हे सगळं बोलतेय पण कशाला करायची, गरज काय, स्क्रीनिंग कशासाठी करायची, की टेस्टिंग कशासाठी करायची. फर्स्ट थिंग बेसिकली की ऍक्टिव्हिटीज जर सरांनी जे सांगितली, खूप चांगली ऍक्टिव्हिटी सरांनी आपल्याला सांगितली आहे की तुम्ही गार्डनिंग करू शकता त्यांना बाहेर जाऊन, पण कुठल्या लेवलवर ते कुठल्या स्टेजवर आपले डिमेन्शिया पेशंट जे तुम्ही बघताय ते कुठल्या लेवल किंवा कुठल्या स्टेजवर आहे ते बघून तुम्ही त्यांना ऍक्टिव्हिटीज देऊ शकता. आता कुठल्या लेवलला आहे ते आधी एक ऑब्झर्वेशन वरून तुम्हाला कळणार आणि सेकंड तुम्हाला ही टेस्टिंग जे 2 टेस्ट आपल्याला दिली गेली आहेत त्याच्यावरून आपल्याला जास्त कळणार की आपण कुठल्या लेवलची ऍक्टिव्हिटी किंवा कुठल्या लेवलचा सपोर्ट त्यांना हवं असेल ते आपण एक डिसाइड करू शकतो की ते मिडल स्टेज ऑफ डिमेन्शिया मध्ये आहे म्हणजे त्यांना मूड चेंजेस असणार किंवा ते जास्त संवाद साधू शकणार नाही किंवा त्यांना सेल्फ केअर म्हणजे स्वतःची काळजी घेण्यामध्ये त्यांना मिनिमल सपोर्ट हवा असेल. म्हणून म्हणजे त्या लेवलवर जाऊन किंवा त्या ऍक्टिव्हिटीज तुम्ही तिथे देऊ शकता. म्हणून ही स्क्रीनिंग खूप गरजेची आहे. सेकंड हे स्क्रीनिंग आपल्याला हे स्क्रीनिंग म्हणजे जे टेस्ट आम्ही दाखवली हे आपल्याला कळू शकते की हे नॉर्मल एजिंग म्हणजे नैसर्गिक वृद्धत्व आहे किंवा संज्ञात्मक कमजोरी आहे त्यांना, त्याच्यावर आपल्याला जास्त माहिती देता येईल. आणि जर तुम्हाला टेस्टिंगवर कळलं की ओके दिस इज कॉग्निटिव्ह इम्पेअरमेंट किंवा दिस इज डिमेन्शिया, अच्छा त्यांना डिमेन्शियाचे लक्षणं किंवा चिन्ह दिसू येत आहे, तर ही एक असेसमेंट पुढची ट्रीटमेंट किंवा कसं व्हायला हवी ते बेसलाईन जे आपण म्हणतात फाउंडेशन जे म्हणतात ना आपण, ते जाणून घ्यायला उपयोगी असते. म्हणून स्क्रीनिंग खूप जास्त उपयोगी असते. आता तुम्ही म्हणणार की काही पेशंट बसणार नाही, टेस्टिंग करायला लावणार म्हणजे टेस्टिंग करणार नाही, तर दॅट इज वाय बिहेवियर्स हे खूप जास्त आपल्याला गरजेचे असतात. ते आपल्याला सांगितले, आपण पुन्हा घेणार आहोत. पण हे झालं पर्सन बद्दल. माझं प्रेझेंटेशन जेव्हा तुम्ही बघणार मी 3 भागांमध्ये हे डिवाइड केलंय. एक व्यक्तीबद्दल आपण बोलणार, दुसरं आपण बोलणार त्यांचा परिसराबद्दल. जेव्हा तुम्ही त्यांच्या घरी जाऊन त्यांची टेस्टिंग करताय तर त्यांचा परिसर किती त्यांना उपयोगी आहे की एक डिमेन्शिया पेशंट त्या घरामध्ये राहतो आणि जे ऍक्टिव्हिटीज किंवा त्यांना कार्य करायला सांगतोय तर त्यांचा परिसर त्यांना किती हेल्पफुल आहे किंवा हार्मफुल आहे. हेल्पफुल किंवा ज्यांना आपण बॅरियर किंवा आपण हेल्पफुल म्हणतो, फॅसिलिटेटर ज्यांना म्हणतो. फॅसिलिटेटर म्हणजे हेल्प करतो, उपयोगी आहे परिसर, आणि जे बॅरियर म्हणजे नाही उपयोगी आहे, तो उपयोग मध्ये नाही आणि जास्त त्रास वाढवून देतो. तर त्यामध्ये 4 गोष्ट लक्षात राहील परिसरामध्ये आपण बघायची. जेव्हा तुम्ही त्यांच्या घरी जातात त्यांच्या घरात लाइटिंग, जेव्हा ते तुम्ही कार्य करायला सांगतात किंवा जेव्हा ते कार्य करतात त्यांच्या घरातली लाइटिंग एन्व्हायरमेंट म्हणजे नॉट ओनली ट्यूबलाइट पण बाहेरची डे लाईट पण जे आहे ते किती त्यांना उपयोगी होत आहे किंवा ते कार्य करताना ते डे लाईट मध्ये कामं करतायत की अंधारात जास्त कामं करतायत. एक गोष्ट लक्षात ठेवण्याची आहे इकडे की ओल्ड एज मध्ये नैसर्गिकपणे त्यांची विजन ज्याला आपण दृष्ट म्हणजे नजर म्हणतो ते कमजोर होत जाते. तर दॅट इज वाय लाइटिंग खूप जास्त इम्पॉर्टंट असते. म्हणून
जे मोटिवेशन लेवल असतात, जर त्यांची नजर कमजोर आहे आणि ते डे लाईट मध्ये काम करत नाहीये, कार्य करत नाहीये आणि तुम्ही त्यांना म्हणजे फॅमिली मेंबर्स त्यांना काम ऍक्टिव्हिटीज करायला लावतायत, पण तुम्ही बघताय तर त्यांचं मोटिवेशन नाहीये, तर हे तुम्ही चेक करू शकता जेव्हा त्यांच्या घरी जातात. सेकंड, त्यांचं फ्लोरिंग म्हणजे खालची लादी ज्यांच्यावर चालतो, फ्लोरिंग जर खूप पसारा पडला आहे तर त्यांना हालायला चालायला त्रास होणार. जर घरामध्ये खूप पसारा आहे किंवा खूप वायर्स पायात येत आहे किंवा त्यांची जे मॅट्स आहे म्हणजे घरामध्ये आपण जे मॅट्स ठेवतोय ते खूप डिझाईन वगैरे जे आहे जे त्यांना कन्फ्युज करते. डिमेन्शिया मध्ये व्हिज्युअल कन्फ्युजन ज्याला म्हणतात, बघून कन्फ्युजन खूप जास्त होते. कुठली तरी पॅटर्न आहे, कुठली तरी डिझाईन आहे ते त्यांना जास्त कन्फ्युज करते. आणि जर फर्स्ट जे आपण म्हणतो ते खूप सारी डिझाईन्स आहे, प्लेन नाहीये किंवा टाईल्स आहे त्याच्यावर पाणी पडलेला दिसत नाही, देन त्यांचं मोबिलिटी जे आपण म्हणतो एका जागावरून दुसऱ्या जागावर जाणं ते त्यांचं प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतो. सो दॅट इज वाय हे चेक करणं गरजेचं आहे परिसरामध्ये. त्यांचं फर्निचर घरातलं आणि फर्निशिंग जर खूप टोकदार फर्निचर जे आपण म्हणतात, शार्प एजेस ज्याला म्हणतात, जर ते असेल तर जेव्हा ते चालतायत, कारण त्यांची नजर कमजोर आहे, हाडं वगैरे एवढी कमजोर आहेत की ते जास्त फ्लेक्झिबल नसतात, त्यांची मान किंवा पाठ किंवा पाय जास्त फ्लेक्झिबल नसतात. म्हणून जे आपण ह्या वयात आपण उडी मारून किंवा एका वस्तू पडलेली आहे तर त्यावरून आपण साईड मधून होऊन जाऊ शकतो, ते त्यांना करायला जमत नाही. म्हणून तेव्हा फर्निचर सॉफ्ट एजेस आहे किंवा राऊंडेड एजेस जे म्हणतात, टोकदार नसावं किंवा फर्निचर खूप जास्त लिव्हिंग रूम मध्ये म्हणजे ज्या रूम मध्ये ते जास्त जास्त वेळ घालवतात तिथे खूप जास्त फर्निचर आहे किंवा जास्त कन्फ्युजिंग फर्निचर आहे किंवा दर 2 महिन्याने तो फर्निचर चेंज होतोय, जर तसं आहे देन डिमेन्शिया सिम्पटम्स मुळे पण त्यांना त्रास होतोय, पण ह्या परिसरामुळे त्रास वाढत जातो, कमी होत नाही. आणि लास्ट म्हणजे लेबल्स आणि साईन्स. जर ते एकटे राहतात किंवा घरातले लोक कामावर चाललेत आणि ते दिवसात एकटे राहणार आहेत, तर ते टॉयलेट कुठे कुठे आहे, बाथरूम कुठे म्हणजे आपलं बेडरूम कुठे आहे किंवा हा रूम कुठे आहे किंवा देवघर कुठे, हे बघण्यासाठी जर त्यांना आठवण नसेल तर ते कुठेही घराच्या घरातच हरवून जाऊ शकतात. म्हणून लेबल्स आणि साईन्स लावलेले आहेत की नाही हे बघण्यासाठी हे तपास करणं खूप गरजेचं आहे. राईट. सो हे आपल्याला सगळं इनफॉर्मल जे म्हणतात, म्हणजे कुठल्या स्कोरिंग वगैरे नाहीये, पण तुमच्या नोट्स मध्ये किंवा तुमच्या फर्स्ट ऑब्झर्वेशन मध्ये हे तपासणं खूप गरजेचं होऊ शकतं. आता आय जस्ट शो यू सम पिक्चर्स. हे मोशन सेन्सर लाईट्स हे रात्रीच्या वेळी जर त्यांना कुठे जायचं आहे, बाथरूम वगैरे जायचं आहे, तर लाइटिंग अप्रोप्रिएट आहे. काही पेशंट्स येतात जेव्हा त्यांना प्रॉब्लेम असतो की रात्रीच्या वेळी त्यांना बाथरूम होतो पण ते कुठेही करून जातात, कारण लाईटचा प्रॉब्लेम, त्यांना बाथरूम शोधायला त्रास होतोय. म्हणून हे स्टेप्स आहे. स्टेप्स जर तुम्ही बघताय, जर तुम्ही पिवळी रेष नाही बघणार तर तुम्हाला आपल्याला तो बरोबर दिसणार, पण ज्यांना डिमेन्शिया पेशंट्स आहे त्यांची फ्लेक्सिबिलिटी एक कमी होते. फ्लेक्सिबिलिटी म्हणजे मान हलवणं चलवणं आणि दुसरं नजर कमजोर होऊन ते कन्फ्यूज होतात ह्या स्टेप बघून. सो एक पिवळी रेष टाकलेली ते हायलाइट करतं की इथे हा पायरी संपते आणि दुसरी पायरी सुरू होते, तर इथे फॉल्स जे म्हणतात ते कमी रिस्क आहे. अशी जर रूम्स तुम्हाला खूप आरशावाली रूम्स आहे, डिमेन्शियामध्ये एक महत्वाचा सिम्पटम लक्षण असतो भ्रम. लोकांना पेशंट्सना भ्रम खूप होतात की अच्छा माझ्या रूम मध्ये कोण आला आहे, कारण ते विसरतात स्मृतीमध्ये. तर जेव्हा अशी रूम जेव्हा खूप मिरर्स आहे, आरशे खूप आहेत का आणि किंवा पडदा खूप हलतोय किंवा बाहेरची लाईट खूप जास्त आतमध्ये रात्रीच्या वेळी येते, तर त्यांना ह्या वेळेत भ्रम किंवा मतिभ्रम ज्याला म्हणतात ते जास्त होतो आणि तेव्हा त्यांचे वागणूक खूप जास्त बदलते. ओके. देन कम्स हे तुमचे लेबल्स जे मी सांगितलं, त्यांचे कपडे कुठे काय, तर जास्त आत्मनिर्भर होतात. या कारणामुळे मी का सांगतेय हे, तर तुम्ही हे बघताय जर असले आहे तर ते पेशंट खूप आत्मनिर्भर आहे, स्वतःची कामं काळजी स्वतः घेतात, कारण तिथे कन्फ्युजन आपण टाळलं की खूप जास्त मिक्सिंग मॅचिंग नाहीये, सॉक्स इथे ठेवलेत, माझे पजामाज इथे ठेवलेत आणि इनरवेअर वरच्या कप्प्यात आहे, तर त्यांना काढता आणि स्वतःहून कामं करताना सोयीचं आहे. पण जर त्यांना हे कन्फ्यूज आहे की माझे उद्या घालण्याचे कपडे किंवा माझे इनरवेअर कुठे, देन ऑब्व्हियसली त्यांची स्वतःची कामं ते स्वतः करणार नाही, वागणूक ऑब्व्हियसली चेंज होणार आणि मोटिवेशन जे म्हणतो, इनर ड्राईव्ह, कामं करण्याची, स्वतःची काम करण्याची शक्ती कमी होत जाते.
फ्रीज आहे, फ्रीजमध्ये लेबल्स आहे किंवा इव्हन प्लॅटफॉर्म मध्ये लेबल्स ठेवलेले आहेत. त्यांचं डायनिंग रूम, यामध्ये फक्त एक वस्तू लक्षात ठेवण्यासारखी आहे. जेव्हा ते बसतायत, जर तुम्ही त्यांची प्लेट्स वगैरे बघताय तर एक प्लेट, नंतर वाटी, ग्लास, 2-3 वाट्या तसा नाहीये. त्यांची प्लेट एकदम सिंपल आहे. एक फक्त खालची प्लेट, वरची प्लेट, ज्यामध्ये फक्त एक पदार्थ त्यांना दिलेलं चांगलं आहे. कारण कन्फ्युजन मील टाइम म्हणजे जेवणाच्या वेळी पण कन्फ्युजन जास्त वाढतं की मी सुरू कुठून करू. आणि तेव्हा त्यांचं जेवण तसंच तसं राहून जातं. ते जेवत नाही कारण त्यांना कळत नाही की मी चपाती आधी घ्यायची की भात आधी घ्यायचा. त्यामुळे एक प्लेट किंवा एकच बोल, जेव्हा एकच वाटकी दिलेली त्यांना चांगली. आणि जर तुम्ही डायनिंग टेबल बघताय त्यांचं किंवा टेबल ज्यामध्ये बघताय, जास्त काहीच वस्तू नाहीये, फक्त त्यांची प्लेट. खाली एक जो लाल कलरची मॅट दिसते तो नॉन स्किड मॅट त्याला म्हणतात, जिथे ती प्लेट खूप जास्त हलत नाही म्हणून ती ठेवलेली आहे. कारण त्यांची हाताची ताकद एवढी कमजोर असते की हातावर उचलून किंवा प्लेटने जेवणं ते खूप त्रास होतो. आणि म्हणून ती प्लेट सरकते आणि केव्हा केव्हा खाली पण पडते. म्हणून त्यामुळे नॉन स्किड मॅट्स याला म्हणतात, त्याचा उपयोग करतो. आणि लास्ट म्हणजे ही स्टॉप साईन लेबल आहे, जे खूप साऱ्या पेशंटना असा बिहेवियर की रात्री उठून त्यांना असं वाटतं हा माझा घर नाहीये, मला कुठेतरी जायचं, आणि उठून ते निघून जातात घराबाहेर. तर ही स्टॉप साईन लावलेली खूप जास्त सोयीची असते की रात्री ते बघतात आपल्या मेन डोरच्या मागे लावलेली किंवा कुठेही लावलेली स्टॉप साईन ही नॉर्मल प्रकाराने बनवता येते आणि लावलेली, तर ते बघून ते थांबतात आणि घराबाहेर निघून जात नाही. आता बिहेवियर ऑब्व्हियसली सरांनी थोडेफार सांगितले आहे, पण जेव्हा तुम्ही जातात फॉर्मल टेस्टिंग स्कोरिंगच्या आधी तुमची ऑब्झर्वेशन जे म्हणतात, आधी जाऊन तुम्ही काय बघताय त्याच्यावर खूप जास्त तुम्हाला लक्ष देण्या गरजेचं आहे की ते बिहेवियर, वागणूक त्यांची बदल आहे की नाही. कोणीतरी तुम्ही नवीन म्हणून त्यांच्या घरी गेले आहेत, तर जर त्यांना भ्रम आणि मतिभ्रम असणार तर ते तुमच्याशी कन्फ्युज वागणार किंवा तुमच्याशी बोलणार नाही, घाबरणार तुमच्याशी किंवा चिडचिड करायला लागणार. म्हणून तिथे तुम्हाला ऑलरेडी एक अंदाज येणार की अच्छा त्यांना ऑलरेडी एका मूड चेंजेस किंवा ह्या लेवलवर असू शकतात, ते असणार असे नाही पण असू शकतात. तर बिहेवियर्स हे ऑब्झर्वेशन खूप गरजेची आहे. एक आहे त्यांचा रेस्टलेसनेस, खूप चंचल असतात, एका जागेवर बसत नाही, रेपिटेटिव्ह एकच वस्तू जास्त परत 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 तेच बोलतात. चिडचिडपणा किंवा मारणं, व्हायलेंट बिहेवियर्स ते जास्त वाढत जातात. वॉन्डरिंग, निघून जाणं, म्हणजे घरात बसणं नाही, हे जास्त दिसतं तुम्हाला. ते तुम्हाला फॅमिली मेंबर्स पण सांगणार की हे असं असं करतायत, तर हे किंवा वस्तू लपवतायत, स्वतःकडे सगळं गोळा करून ठेवणार, तुमच्या देणार नाही. आणि घरातली खूप सारी वस्तू मिस होतीये, म्हणजे टीव्हीचा रिमोट आहे, चावी आहे, कपातली हे म्हणजे वाटकी आहे, चमचा आहे, हे काहीतरी मिस होतात आणि नंतर जेव्हा बघायला गेलो तर त्यांच्याकडे तुम्हाला सापडतात. म्हणून ते हायडिंग होल्डिंग जे म्हणतात ते स्वतःहून लपवून ठेवतात आणि नंतर विसरतात की ती वस्तू कुठे ठेवलेली आहे. संशय घेतात, घरच्यांवर किंवा बाहेरच्यांवर खूप संशय घेतात. स्वतःवरचा जो ताबा असतो ते कंट्रोल मध्ये राहत नाही. ते म्हणजे नियंत्रण ठेवू शकत नाही. कुठेही ते पार्टीमध्ये गेले तर बाथरूम होऊन जाणार किंवा कोणाला काहीतरी एकदम रूड किंवा भाषेत म्हणजे न आवडत्या भाषामध्ये काहीतरी बोलणार, अरे तू खूप जाडी दिसते, अरे तू इथे कशाला आली, किंवा काहीतरी वाईट शब्द बोलणार. आणि संध्याकाळच्या वेळी त्यांची चिडचिड जास्त वाढत जाणार. आता हे तुम्हाला डिमेन्शिया पेशंट स्वतःहून सांगणार नाही, पण त्यांची फॅमिली मेंबर्स किंवा जे लोक त्यांच्या सोबत राहत आहेत यांच्यामुळे तुम्हाला हे सगळे बिहेवियर ते येऊन सांगणार की अशी अशी होत आहे. तर ऍटलिस्ट ह्यावर तुम्हाला अंदाज घेता येणार. आता का होतंय ते ऑब्व्हियसली एक हे बिहेवियर किंवा वागणूक का होतीये ते फक्त एक छोटंसं सांगून ठेवते मी तुम्हाला. कुठल्या तरी त्यांना चिडचिड होते किंवा ते व्हायलेंट होतात, ते म्हणून कुठेतरी त्यांना बॉडीमध्ये काहीतरी जमत नाही, कम्फर्टेबल वाटत नाही, त्यांना दुखतंय किंवा काहीतरी त्रास होतो. कुठला तरी मेडिकल रिझन ज्यांना आपण म्हणतात डिप्रेशन किंवा मतिभ्रम, त्यावर औषधं आहे, त्यामुळे पण ते वागणूक बदलू शकतात. किंवा त्यांना खूप जास्त ते घाबरतायत, कन्फ्यूज म्हणजे त्यांना कळत नाही काय होत चाललंय, कुठे मी खूप डिसोरिएंटेड, त्यांना माहित नाहीये ते कुठे आहेत, किती वाजलेत, माझ्या आजूबाजूला कोण आहे. आणि हे सगळं नसलं तर ते खूप बोर होत आहेत कारण त्यांना करायला काहीच नाही. आणि तेव्हा जेव्हा शैलेश सरांनी आपल्याला सांगितलं तर काहीतरी त्यांना काम द्या,
ते जास्त महत्वाचं असतं. आणि दिवसातलं जर त्यांचं दैनंदिन चक्र आहे त्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाली आहे आणि रात्री मोस्टली ह्यामुळे रात्री जेव्हा झोप लागत नाही, रात्रीच्या वेळी खूप सारे पेशंट त्यांना दारू घेण्याची सवय असते किंवा कॉफी किंवा रात्रीच्या वेळी खूप पाणी पिण्याची सवय असते आणि त्यामुळे त्यांची झोप अर्धवट राहते किंवा डिस्टर्ब होते. त्यामुळे त्यांचं दिवसातलं जे मोटिवेशन लेवल आहे किंवा त्यांचं जे आपण म्हणतो दिवसातलं जे फ्रेश वाटतो ते त्यांना वाटत नाही आणि त्यामुळे त्यांचं डेली रुटीन जे आपण सांगतो ते प्रॉब्लेम करतो आणि किंवा परिसरातली कुठली तरी वस्तू त्यांना त्रास होते म्हणून ते तसे वागतायत. हे जे बिहेवियर्स आपण बघितले त्यामुळे तसे ते वागतायत. तो जे करशील ना, जिथे जिथे बोट That comes ठेवशील then now my ते colleague सगळं Amrita will त्यांना take नंतर forward. दिसणारच आहे. Amrita आपला will tell आवाज us पण about झाला नाही कसं म्हणून आपण थोडं मॅनेज बोलू करू नको. शकतो आणि काय करू शकतो. मी झोपले अमृता, ते सर. आई नाही, सारिका ma'am. कॅमेरा चालू नाही Thank you. ना, स्क्रीन कुमार सर, दिसणार. आय रिक्वेस्ट यू अमृता मॅडमची ओळख करून देण्याबद्दल. अमृता पाटील मॅडम आता आपल्या पुढील वक्त्या आहेत. अमृता पाटील यांच्याबद्दल सांगायचं तर त्या संस्थापक संचालिका आहेत एक्वाइन हेल्दी एजिंग या संस्थेच्या किंवा एनजीओच्या. त्यांनी ज्येष्ठ नागरिक संस्थांसाठी एक सल्लागार म्हणून अत्यंत प्रमुख भूमिका सर्वत्र महाराष्ट्रात निभावलेली आहे. इंग्लंडमध्ये असताना याबद्दल त्याचं व्यवस्थापन कसं करावं, ज्येष्ठ नागरिक शुश्रूषागृहांचं याच्याबद्दल विशेष प्रशिक्षण पण त्यांनी शिक्षण घेतलं आणि इंग्लंडमधूनच ज्येष्ठ नागरिक शुश्रूषा यावरती त्यांना एकदा प्रशिक्षण प्राप्त झाल्यानंतर त्यांनी आपल्या भारतात येऊन विविध ठिकाणी या रुग्णांची सेवा अधिकाधिक दर्जेदार करण्यासाठी कार्यशाळा, प्रशिक्षण कार्यशाळा सुद्धा घेतलेल्या आहेत आणि अशाच प्रकारे त्या केवळ कार्यशाळा घेऊन त्यांची सेवा देणाऱ्यांची त्यांच्या हातून जास्तीत जास्त चांगली दर्जेदार कशी सेवा होईल यासाठी ते सतत प्रयत्न करत असतात. या विविध शास्त्रीय पत्रिकांमधून त्यांचे संशोधनपर लेख या विषयावरती आलेले आहेत आणि आता मी अमृता पाटील मॅडम यांना विनंती करतो की आमच्या या सर्व आशा वर्कर्स आहेत किंवा कम्युनिटी हेल्थ वर्कर आहेत त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. ओव्हर टू यू अमृता. थँक्यू कुमावत सर. सगळ्यांना माझा नमस्कार. माझं नाव अमृता. जसं कुमावत सरांनी सांगितलं, आमची संस्था डिमेन्शिया झालेल्या वृद्ध व्यक्तींना सपोर्ट करते. म्हणजे ज्यांचं निदान झालं आहे त्याच्यानंतर त्यांच्या फॅमिली मेंबर्ससाठी एक आम्ही काउन्सिलिंग करतो. नंतर ज्यांना डिमेन्शिया झाल्या त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटी करतो. आम्ही मुंबई, ठाणे, पुणे आणि पालघर या 4 जिल्ह्यामध्ये आमचं सध्या काम सुरू आहे. मला ऍक्च्युली प्रेझेंटेशनच्या मध्ये पुढे जाण्यासाठी मी इनफॅक्ट एक तुमच्यासाठी पोल क्रिएट करून घेतला होता. थँक्यू, ऍडमिननी मला हेल्प केली. तर पोल मध्ये 2 प्रश्न आहेत, तर त्याची तुम्ही जशी जमेल तशी उत्तरं द्या. तर तुम्हाला बहुतेक एक लिंक दिसते का? पहिला प्रश्न आहे, तुमच्यापैकी किती जणांना म्हणजे तुम्हाला स्मृतिभ्रंश निदान झालेली कोणी व्यक्ती माहिती आहे का, डिमेन्शिया झालेली व्यक्ती? जर तुमचं उत्तर होय असेल तर तुम्ही होयवर क्लिक करा, जर नाही असेल तर नाहीवर क्लिक करा. याच्याने काय होईल, आम्हाला एक अंदाज येईल की प्रत्यक्षदर्शनी तुम्ही किती जणांनी पाहिलेलं आहे डिमेन्शिया झालेली व्यक्ती, की आज तुम्हाला ज्याच्यामुळे बरीच माहिती मिळाली त्याच्यानंतर तुम्हाला वाटलं असेल अरे हो, हे लक्षणं असलेली बरेच लोक मी पाहिलेले आहेत. आणि दुसरा प्रश्न आहे एक तुमच्यासाठी, तुम्हाला अजूनपर्यंत किती कळलं आहे त्याच्याबद्दल मी म्हणेन की वृद्ध काळात डिमेन्शिया, स्मृतिभ्रंश हा हमखास होतोच. काय वाटतं तुम्हाला, हे वाक्य चूक आहे की बरोबर आहे? म्हणजे तुमचं पार्टिसिपेशन झालं तर आम्हालाही कळेल तुम्हाला कितपर्यंत आम्ही जेवढं सांगतोय त्याच्याबद्दल आकलन होतंय का. उत्तर चुकलं बरोबर काही हरकत नाही, एक आपल्याला समजून घेण्यासाठी की आपल्याला किती समजतोय विषय त्याच्याबद्दल. तर उत्तरं येत आहेत आणि तुमच्यापैकी बऱ्याच जणांना स्मृतिभ्रंश निदान झालेली व्यक्ती माहिती आहे. म्हणजे तुम्ही प्रत्यक्षदर्शनी लोकांना बघितलं आहे की ज्यांना डिमेन्शिया झालाय त्याची लक्षणं काय असतात. आणि तुम्हाला आज एक थिअरीचं पण तुम्हाला नॉलेज मिळालं आहे. त्या दोघांची सांगड घालून तुम्ही अधिक चांगल्या प्रकारे
या लोकांना मदत करू शकता. आणि दुसरं अमृता, एक मिनिट. वी हॅव अ ऑडियन्स अराउंड 2235 लोक अटेंडीज मध्ये आहेत. हो, So, तो बऱ्याच जणांनी हात वर केले. मी सगळ्यांना रिक्वेस्ट करते की सगळ्यांनी आपल्या परीने उत्तर द्या. कोणी काय उत्तर दिलं हे आम्हाला कळणार नाहीये. आम्हाला फक्त हो हो किती जण म्हणाले आणि नाही किती जण म्हणाले एवढंच कळणार आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाने आपल्या परीने प्रयत्न करा की तुम्ही उत्तर द्याल, 100% उत्तर द्याल. याचा फायदा आम्हाला, म्हणजे तुम्हाला जसा होणार आहे तसा आम्हालाही होणार आहे की ह्याच्या पुढच्या स्टेप काय असल्या पाहिजेत किंवा किती जणांना आणि किती लोकांपर्यंत अजून आम्हाला पोहोचायचंय याची आम्हाला या प्रश्नांमधून कल्पना येईल. अमृता, थँक्यू फॉर दिस पोल अँड आय एम रिक्वेस्टिंग एव्हरीबडी टू रिस्पॉन्ड. प्रत्येकाने प्लीज आपल्या वतीने हो, नाही, चूक, बरोबर जे काही तुमचं उत्तर असेल त्याच्यामध्ये कोणाच्याही नावाने ते उत्तर येणार नाहीये. त्याच्यामुळे जे वाटेल ते उत्तर किंवा तुम्हाला जे योग्य वाटेल आणि समजलं असेल ते उत्तर प्लीज द्या. आय थिंक रिस्पॉन्सेस आर स्टील कमिंग. सो अजून एक 2 मिनिटांनी आपण घेतलं तरी हरकत नाहीये. आपण वाढतो. यू कॅन स्टार्ट बाकीचं सेशन आणि वी कॅन कम बॅक टू दिस. तसं केलं तरी चालेल मधल्या काळात लोकांना अजून उत्तरं द्यायची असतील तर. हो, लाईक आपल्याला एक आता सॅम्पल साधारण कळलं आहे की काय साधारण ट्रेंड आहे. तर ठीक आहे, त्यापैकी बऱ्याच लोकांनी म्हणजे मेजॉरिटीनी सांगितलं आहे की तुम्ही कोणीतरी डिमेन्शिया झालेल्या व्यक्तीला भेटला. तर तो ऍक्च्युली माझ्यासाठी सर्वात महत्वाचा प्रश्न होता. कारण याच्या आतापर्यंत आपल्याला दोन्ही स्पीकरने खूप छान माहिती दिली आहे डिमेन्शिया बद्दल. आणि आता मी त्याच्याबद्दल जास्त बोलणार नाहीये, पण ऍक्च्युली आपण ग्राउंड लेवलवर इम्प्लिमेंटेशन कसं करावं याच्याबद्दल मी थोडी माहिती देणार आहे. कारण आपण कितीही नॉलेज घेतलं पण त्याच्यावर खरोखर आपण जर काही स्टेप्स नाही घेतले, आपण काम नाही केलं तर बाकीच्या लोकांना त्याचा फायदा होत नाही. तर काही सिम्पल प्रॅक्टिकल टिप्स की आपण ग्राउंड लेवलवर कशा प्रकारे इफेक्टिव्हली आपल्या आजूबाजूच्या वृद्ध लोकांना मदत करू शकतो त्याच्या बाबतीत मी तुम्हाला थोडंसं सांगणार आहे. माझं प्रेझेंटेशन शेअर करते. तर जर काल कोणी आलं होतं तर त्यांनी बहुतेक ही स्लाइड बघितली असेल. तर पण मला असं वाटतं आज बरेचसे खूपसे नवीन आपले अटेंडीज आहेत. तर एक तुम्हाला इथे स्क्रीनवर जसं दिसते 2 मिनिटं, जेव्हा मी तुम्हाला म्हणते की 2 मिनिटं काहीतरी करतो किंवा 2 मिनिटं जशी ऍड येते मॅगी 2 मिनिटात होते, बरोबर? तसं तुम्हाला मी 2 मिनिटं म्हटलं तर तुम्हाला काय वाटतं? कोणी म्हणेल की मला वाटतं अगदी पटकन जाऊन येते 2 मिनिटात, किंवा काही काम करायचं असेल पटकन करून आलो, 2 मिनिटात हे चहा करतो, बरोबर? तर हे 2 मिनिटाला अजून एक काहीतरी महत्व आहे. आपल्या स्पेशली ओल्ड एज होम रिलेटेड